पंचक्रोशीतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व बेलापूर गावचे ग्रामदैवत श्री हरिहर केशव गोविंद भगवानाची यात्रा रंगपंचमीच्या दिवशी मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पडली। यात्रेनिमित्ताने पारंपरिक पद्धतीने रंग उधळून रंगपंचमी सण साजरा करण्यात आला। धुलीवंदनाच्या दिवशी पणात श्री हरिहरांच्या त्रिस्थळी भेटीनंतर परंपरानुसार सण साजरा करण्यात आला। त्यानंतर रंगपंचमीला बेलापूर बुद्रुक येथे पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। तालुक्यातील उक्कलगाव व बेलापूर बुद्रुक व बेलापूर खुर्द वनातील श्री हरिहराचे भगवंताचे प्रतीक म्हणून भेटीसाठी एकत्रित येतात अशी एक आख्यायिका सांगितली जाते। तिन्ही गावातील भक्तगण डफाच्या ठेक्यावरती अबालवृद्ध हातात शुभ्र उपरणे डोक्यावर मराठी टोपी घेऊन पारंपरिक नृत्यात सहभागी होतात व हा सण साजरे करतात। हरिहर केशव गोविंद भगवान या तिन्ही बेलापूर बुद्रुक, बेलापूर खुर्द आणि उक्कलगाव आणि बेलापूर बुद्रुकच्या समजा आसपास गाव आहे, तसेच बेलापूर खोरच्या आसपास गाव आहे केसापूर असे। तर सर्व गावची मंडळी हा उत्सव शेकडो वर्षापासून साजरे करतात। तर पहिल्या दिवशी दरोड्याला बनात गेल्यानंतर येताना आरिक्षा गरीबशाह सय्यद बाबा जे देवस्थान आहे तर तिथे सलामी दिली जाते आणि मग याच्या रंगपंचमीच्या दिवशी गावातले जे मंदिर आहेत बेलापूर गावातले तिथं सर्वजण येऊन सलामी देतात आणि पाडव्याच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी दत्त मंदिरात सर्वजण सलामी देतात। तर असा हा उत्सव
शेकडो वर्षापासून साजरा केला जातो. आता बेलापूर खुर्द बनामध्ये यावर्षी नवीन परंपरा सर्व महिला या जे पुरुष मंडळी कवन जे म्हणतात, परत डब वाजवणे आणि जे खेळायचं जे कृत्य आहे, तर ते सर्व भरपूर मोठा संच त्यांनी महिला मंडळीचा तयार केला यावर्षी नवीन. तर त्याप्रमाणे आम्ही बेलापूर बुद्रुकची सुद्धा महिला मंडळीची तयारी आहे. तर आम्ही आता ते इथं बेलापूर बुद्रुकमध्ये सुद्धा ते बनवायचा प्रयत्न आहे. तर सर्व नागरिकांनी जर साथ दिली तर मुलं, पुरुष, महिला, तर हे वाढीत कार्यक्रम होईल असे परमेश्वर चरणी. हे बेलापूर गावातील पुरातन जुनी म्हणजे परंपरागत चालू आलेली ही परंपरा आहे. केशवगोविंद भगवानाचा उत्सव हा जवळजवळ 200-250 वर्षाच्या अगोदर कालापासून आहे. परंतु आमच्या वयोमानाच्या मानाने आमचे आजोबा पंजोबा सुद्धा हा उत्सव पहिल्यापासून मानत आलेले. ही तीर्थस्थळी भेट आहे. ही तिन्ही देवाची बेलापूर खुर्द आणि उक्कलगाव आणि बेलापूर बुद्रुक अशी तीर्थस्थळी ही भेट आहे. पहिला जो या वर्षातला नवीन जो आहे तो धुलीवंदनाचा दुर्वाड्याचा जो आहे तो पहिला जो उत्सव होतो तो बेलापूर खुर्द बन येथे होतो. त्या गावामध्ये बनामध्ये बेलापूर बुद्रुक व उक्कलगाव व परिसरातील पंचकृषीतील सर्व हे डब घेऊन उत्सवाला हजर राहतात. ते गुण्या गोविंदाने देवाचे डब वाजवून नाचून देवाचे गण हे ओव्या म्हणले जातात. तसंच त्यानंतर पंचमीच्या दिवशी दोन्ही गावचे जे भाविक आहे ते त्या दोन्ही गावचे भाविक इथे येतात आणि बेलापूर बुद्रुक त्यांचे स्वागताला सज्ज असतं. पंचमीचा सण हा बेलापूर बुद्रुक वासियांचा आहे, म्हणजे बेलापूरचा मानलेला आहे. दोन्ही गावचे डब इथे येतात. बेलापूर बुद्रुक, उक्कलगाव आणि बेलापूर खुर्द बन या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणात घेतला जातो. तसेच पुढं पाडव्याच्या दिवशी दोन्ही गाव हे उक्कलगावला जातात आणि उक्कलगावला तिथे सुद्धा तिथे 3 दिवसाची यात्रा भरली जाते आणि त्या ठिकाणी पाडव्याच्या दिवशी सायंकाळी 4 वाजता भव्य अशी मिरवणूक डबांची निघते आणि जवळजवळ 2 ते 3 तास तिथे डब वाजवले जातात. असे देवाचे गण म्हणले जातात आणि तिथे जवळजवळ 2 ते 4 पोत्याच्या रेवड्या ह्या तिन्ही गावामध्ये उधळल्या जातात. परंतु आता हे पंचमीचं सणीत असल्यामुळं पंचमीच्या रंगाच्या याच्यामध्ये बेलापूर बुद्रुकमध्ये तेवढी प्रथा थोडी कमी होत चालली. परंतु बेलापूर खुर्द आणि बेलापूर उक्कलगावमध्ये रेवड्या पेढे हे मोठ्या प्रमाणात दिले जातात प्रसादाच्या रूपानं आणि हा मोठा उत्सव हा तिन्ही गावातला हा परंपरागत चालत आलेला आहे आणि तो कायमस्वरूपी इथे चालतो. तसेच येतानी नदीच्या प्रवरेच्या तीरावर महानुभावपंथी यांचं दत्त मंदिर आहे. तर तेथे सुद्धा सर्व तिन्ही गावचे डब वाजवायला तिथे हजर राहतात आणि तिथे हजेरी लावतात. अशी ही बेलापूर गावची परंपरा म्हणजे तिन्ही गावची पंचकृषीतील परंपरा ही हिंदू मुस्लिम सर्व धर्मियांचं एकीनं पार पाडतात आणि बंधुभाव जपून हा उत्सव पुढं चालू ठेवतात व नवीन पिढीत ऑटोमॅटिक तयार होत चालते. सर्व तरुण याच्यामध्ये जास्त सहभागी होतात आणि असाच पुढं जास्तीत जास्त बंधुभावाने हा उत्सव पुढं नेत राहावं अशी. बेलापूर गावचा उत्सव आहे. हा बेलापूर गावचा उत्सवाचं नियोजन नाईक पाटील जागीरदार ही परंपरागत हे केशवगंजे जे मानकरी असून ते या उत्सवाचं नियोजन करतात. त्याप्रमाणे आमची भगत मंडळी ती इथलं नियोजन करतात आणि डफाचे मानकरी आमचे सातबाई, कुरे, मेहत्रे हे सर्व परंपरा आमचे आजोबा पंजोबा करत आले म्हणून आम्ही नाईक पाटलाच्या परंपरागत आता सध्या बाळासाहेब जागीरदार, डेगू पाटील नाईक, चंदू पाटील नाईक, अरुण पाटील नाईक, प्रमोद पाटील नाईक, मी स्वतः प्रकाश कुरे, विलास मेहते, राजेंद्र सातबाई, सुभाष राजशंकर आणि ओळ भाऊसाहेब ही भगत कंपनी सगळेजण आम्ही सर्वजण करतो आणि परंपरागत इथली जी जपली जाते ती भगत कंपनी.
राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी भरत थोरात, बेलापूर.